पुन्हा एकदा आपण पुण्यातल्या हिंजवडीमध्ये जो आत्ता प्रकार समोर आलाय 7 ते 8च्या दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली त्याविषयीची बातमी बघतोय। अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना आहे। पुण्यामध्ये एका कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला 7 ते 8च्या दरम्यान भीषण आग लागली। ही आग ड्रायव्हरच्या पायाखाली सुरुवातीला लागलेली होती आणि त्यानंतर ती भडकली आणि पूर्ण टेम्पो ट्रॅव्हलर तिने जळून खाक केला। पण पुढचे जे लोक होते, पुढे जे बसलेले लोक होते टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये, ते पटकन बाहेर पडू शकले। मागे जे बसलेले होते, 4 कामगार मागे बसलेले होते, मागचा दरवाजा लॉक झाला, ते उतरू शकले नाहीत आणि त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। 2 जण जखमी झाले, त्यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींपैकी चालकाची प्रकृती पण गंभीर आहे। या बसमध्ये एकूण 12 कामगार होते जे आपल्या कंपनीकडे निघालेले होते। मागचा दरवाजाच उघडला नाही, तो आग लागल्यानंतर कदाचित लॉक झाला असावा आणि त्यामुळे मागे बसलेल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। व्योमा ग्राफिक्स या कंपनीचे हे सगळे कर्मचारी होते। आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याशी बोलूया। वैभव, जसं मगाशी सांगताना तुम्ही सांगत होतात की 7 ते 8च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, पण जे बाहेर पडले होते, जे उतरले होते कर्मचारी, त्यांनी मागच्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही का तोपर्यंत आग भडकलेली होती? व्हिडिओ आलाय या घटनेचा, ज्याच्यामध्ये ही ट्रॅव्हल्स जळत असताना आगीच्या लाटा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने बाहेर येत होत्या, तिथे जवळ जाण्याची सुद्धा कुणाची हिंमत होऊ शकत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणावर या बसमधून लाटा ज्या आहेत त्या बाहेर येत असल्याचं दिसतंय। त्याच्या आजूबाजूला धग आगीची एवढी असेल की तिथे जाऊन वाचवणं ते प्रोफेशनल गिअर सहित म्हणजे अग्निशमन उपकरणांशिवाय तिथे जाणं हे आणखी जास्त धोक्याचं ठरतं। त्याच्यामुळे जे लोक अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी जे 8 जण बाहेर पडले, ज्यातले 2 जण काही अंशी जखमी होते, ते पोहोचू शकले नाहीत किंवा ते तिथं गेले नसावेत। याचं कारण आग जी आहे ती ज्या प्रमाणात आग भडकली आहे ते पाहता तिथं या अग्निशमन उपकरणांशिवाय जाणं हे पुन्हा जीविताला धोका निर्माण करणार होतं किंवा यांनाही आगीची धग जी आहे ती बसू शकली असती। या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय काय प्रमाणामध्ये ही बस जी आहे ती पोहोचली, जळाली आहे किंवा आग जी आहे ती या बसला लागलेली आहे। सुवर्णा, नक्की वैभव, असेच थांबा, आपण ही 2 दृश्य फक्त आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। एक दृश्य आपल्याला दिसतंय, रुग्णवाहिका बाजूला उभी आहे आणि पूर्णपणे जळून खाक झालेली टेम्पो ट्रॅव्हलर दिसते आहे आणि दुसरीकडे हे जे दृश्य समोर येतंय ते टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागलेलं दृश्य आहे। म्हणजे आग ज्या वेळेला भडकली ती पुढच्या ड्रायव्हरच्या जागेपासून ते मागपर्यंत आली आणि पूर्णपणे गाडी जळून खाक झाली। तेव्हाची दृश्य आपण बघतोय। परिस्थितीच अशी नव्हती की तिथे मागच्यांना कुणीतरी वाचवायला जाईल, कारण तोपर्यंत आग पूर्णपणे भडकलेली होती। ही थेट दृश्य म्हणजे ही पूर्ण दृश्य आपल्याला त्या घटनेची बघायला मिळतात। आजूबाजूला प्रचंड गर्दी जमलेली आहे, पण मागे ही जी टेम्पो ट्रॅव्हलर आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। मागे सुद्धा आग भडकलेली आहे। पुढून आग लागली आणि मागपर्यंत जाऊन पोचलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि मग त्यांनी आग विझवली। वैभव, गंभीर घटना आहे। पुन्हा एकदा सांगाल का आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता किती वाजता ही घटना घडली आणि काय नेमकी घटना घडली आहे? सुवर्ण, हिंजवडीच्या फेज 1 मध्ये व्योम नावाची जी कंपनी आहे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 12 कर्मचाऱ्यांना घेऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर जी आहे ती टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या दिशेने चाललेली होती आणि सकाळी या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली। ड्रायव्हरच्या बाजूने ही आग सुरू झालेली होती आणि त्याच बाजूला पुढचा दरवाजा असतो। मात्र ड्रायव्हर गाडीतून उतरल्यानंतर इतर 8 जण जे ते पुढच्या बाजूने उतरले। मागच्या बाजूला जे 4 जण होते ते पुढचे उतरत असेपर्यंत ते अडकले आणि तितक्या वेळामध्ये मागच्या बाजूचा दरवाजा जो आहे तो त्यांना उघडता आला नाही किंवा तो दरवाजा उघडला नाही आणि हे 4 जण जे ते या टेम्पो ट्रॅव्हलर मध्येच अडकून पडलेले होते आणि त्याचा परिणाम म्हणून या 4 जणांचा या आगीमध्ये, ट्रॅव्हलरच्या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। अत्यंत दुर्दैवी मृत्यू म्हणावा लागेल। हे हृदय पिळवटून टाकणारी चित्र जी आहेत ती समोर आली आहेत। ही आग जी आहे ती आग विझवल्यानंतर ज्या पद्धतीनं हे 4 कर्मचारी आतमध्ये जळालेल्या अवस्थेत दिसून आले, अत्यंत विषण्ण करणारी अशी ही सगळी दृश्य आहेत। ही बस जी आहे, ट्रॅव्हल्स जी आहे, तिचं सेफ्टी ऑडिट झालेलं होतं, कारण तिची सगळी तिचा मेंटेनन्स जो आहे तो योग्य पद्धतीने होता का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण 4 जणांच्या जीवाचा मुद्दा आहे। 4 जण होरपळून
त्यांचा मृत्यू होतो या घटनेमध्ये, ही खरोखर गंभीर बाब आहे. वैभव, तूर्तास धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल. गणेश दुडम आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. गणेश, काय सांगाल, घटनास्थळी काय परिस्थिती होती? हो, आपण पाहायला गेलं सुवर्णाचं IT हब म्हणून जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या या हिंजवडीमध्ये एका टेम्पो जळून खाक झाला. या टेम्पोमध्ये एकंदरीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झालेला. चौघेही हे एका कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे हे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. त्यावेळी हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी यांनी तातडीने खाली उतरले. मात्र मागचं दार न उघडल्यामुळे चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. काही जखमींना खासगी रुग्णालयात जरी दाखल करण्यात आलंय, तरी हे 14 जण आहे ते कशामुळे मृत्यू पावले, कारण मागचं दार तर उघडलं नाही, मात्र या आगीच्या धुरामुळे त्यांचा श्वासही कोंडला होता. त्यामुळे त्यांना या चौघांना बाहेर पडण्याचा प्रयत्न करता आला नाही. सुवर्ण, मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी तिथे ज्यांनी आग विझवली किंवा प्रथमदर्शी जे होते त्यांनी काही अधिक माहिती दिली आहे? म्हणजे ही टेम्पो ट्रॅव्हलर कुठल्या परिस्थितीत होती या संदर्भात काही प्राथमिक तरी कळू शकलंय का? प्राथमिक माहितीनुसार या टेम्पो ट्रॅव्हलचं जी आग आहे ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आणि त्या जर आपण पाहायला गेलं तर अगदी हिंजवडी सारख्या रहदारीच्या ठिकाणी अशी आग लागली आणि बाकीचे कोणीही लोक मदतीसाठी धावून नाही आले. त्यामुळे एक वेगळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत. परंतु अग्निशामक दलाच्या हिंजवडी फेज 1चे जे अग्निशामक दलाचे कर्मचारी असेल किंवा पिंपरी चिंचवड अग्निशामक दल हे वेळेवर पोहोचलं. मात्र त्यांनी या आगीवर जरी नियंत्रण मिळवलं तरी या आगीमध्ये टेम्पो जळून खाक झालेला आहे. पण गणेश, 4 जणांचा होरपळून मृत्यू होतो, त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघावं लागेल. बाकीचे सगळे उतरू शकतात, मग ते 4 जण गाडीचा दरवाजा लॉक झाला म्हणून किंवा कशामुळे उतरू शकले नाहीत हे काही सांगता आलंय का? म्हणजे चर्चेतून तरी तिथून काही समोर येतंय का? प्राथमिक चर्चेतून असं माहित पडलेलं आहे की ज्यावेळेस ही आग लागली तर बाकीचे जे कर्मचारी ते घाबरून सगळे पटापट उतरले. मात्र हे जे 4 जे कर्मचारी त्यांचा दरवाजा लॉक झाल्यामुळे ते उतरू नाही शकले. मात्र आतमध्ये आग लागल्यामुळे धूर आतमध्ये गेल्यामुळं त्यांचाही श्वास कोंडल्यामुळं ते चौघे आतमध्येच अडकून राहिल्याचं प्राथमिक दर्शनी सांगितलेलं आहे. बरं, साधारण किती वेळाने अग्निशमन दलाची गाडी पोहोचली? प्रत्यक्षदर्शी जे होते तिथले स्थानिक त्यांनी कळवलं का नेमकं अग्निशमन दलाला कुणी बोलवलं आणि किती वेळात पोहोचली गाडी? ना, अग्निशामक दलाला तर तेथील जे स्थानिक जे आहेत दुकानदार त्यांनी कळवलं. मात्र स्थानिकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण होती की ती आग विझवताना आली. अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या होत्या. सुवर्ण, एक गंभीर घटना आहे. गणेश, तुम्ही असेच सोबत राहा. आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, 7 ते 8च्या दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली. पुण्यामधल्या हिंजवडीतला हा प्रकार आहे. सगळ्या कामगारांना घेऊन ही टेम्पो ट्रॅव्हलर व्योम ग्राफिक्स या आपल्या कंपनीकडे निघालेली होती. हिंजवडीमध्ये अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की शॉर्ट सर्किट झालं आणि ड्रायव्हरच्या पायाखाली सुरुवातीला आग सुरू झाली आणि मग ती मागे पसरत गेली. पण तोपर्यंत पुढचे जे 8 जण होते ते आपला जीव वाचवून खाली उतरले. त्यातले काही जण जखमी पण झाले, चालक पण जखमी आहे. पण मागचे जे 4 होते त्यांना मात्र दरवाजा उघडता आला नाही. कदाचित तो लॉक झाला असावा, अजून अधिकृत माहिती समोर यायची आहे. पण धुराचे जे लोट होते, आगीच्या ज्या झळा होत्या त्या इतक्या वेगानं मागे पसरल्या की त्यातले 4 जणांचा होरपळून अत्यंत दुर्दैवीपणे अंत झालेला आहे. अंगावर काटा येईल अशी ही घटना आहे. हृदय पिळवटून निघणारी ही घटना आहे. या चौघांना कल्पनाही नसावे की आज सकाळी आपल्याबरोबर ऑफिसला जाताना काय होणार आहे, कंपनीत आपण जात असताना आपल्याबरोबर काय घडणार आहे. सकाळी सकाळी ही घटना हिंजवडीमध्ये घडलेली आहे. प्रत्यक्षदर्शी यांनी पाणी ओतण्याचा प्रयत्न केला, पण आग इतकी भीषण आणि भयानक होती की असमर्थ ठरले ते मदतीकरता. आणि पुढून जे 8 जण कामगार उतरले होते तेच मुळात इतके भीतीच्या छायेत होते की काय घडतंय हेही त्यांना समजत नव्हतं आणि मागे वाचवायला जाण्यासारखी परिस्थिती उरलीच नव्हती. गणेश दुडम आपल्या सोबत आहेत. गणेश, पुन्हा एकदा सांगाल आज काय घडलं सकाळी 7 ते 8च्या दरम्यान? हिंजवडीचा हा कुठला भाग आहे? हिंजवडीचा हा फेज 1चा भाग आहे. या फेज 1च्या याच्यामध्ये ही कामगारांना घेऊन जाणारी बस होती. ही बस ज्यावेळेस कामाला निघत होती
तर त्यावेळेस शॉर्ट सर्किटमुळे या टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागली. ज्यावेळेस हे चालकाच्या लक्षात आलं, चालकाने लगेच बाकीच्या ज्या कामगारांना सांगितलं की आग लागलेली. बाकीचे जे कामगार घाबरून बाहेर जरी आलेत, मात्र त्या काही कामगारांनाही आगीची झळ पोचली होती. त्यामध्ये जे 4 कामगार आहेत ते होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. कारण की मागचा जो दरवाजा आहे तो दरवाजा त्यांना उघडता आला नसल्यामुळं हे संपूर्ण या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. तर यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर व्योमोग्रामिक्स कंपनीचे हे एकूण 12 कर्मचारी हे कामावर जात असताना हिंजवडी फेज 1 मध्ये ही घटना घडलेली आहे. सुवर्ण. नक्कीच गणेश, धन्यवाद. तुर्तास आपण ही माहिती दिली त्याबद्दल. या बातमीवर आपली नजर असणार आहे. अत्यंत धक्कादायक घटना ही घडली आहे. 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे.